नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर रोज रोज डब्याला काय द्यायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. तर याकरिताच मी आज तुमच्यासाठी अगदी झटपट तयार होणारा आणि मस्त असं मुलांना आवडणारा आणि खायला पौष्टिक असा प्याज पराठा घेऊन आली आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी प्याज पराठा करण्याकरिता जवळपास 2 कांदे घेतले आहे. कांदे आपल्याला छान बारीक कापून घ्यायचं आहे. शक्य होईल तितकं बारीक कापण्याचा प्रयत्न करा, कारण पराठे लाटायला सोयीचं होईल. नंतर आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे. तर याकरिता मी अगदी थोडं जिरं घेतलं, 2 ते 3 चिमूट हळद, अगदी थोडा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊण चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ. नंतर आपल्याला यामध्ये अगदी बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, कारण आपण कांद्यामध्ये जेव्हा मीठ घालतो तेव्हा कांद्याला पाणी सुटतो आणि पराठे लाटायला हे सोयीचं होणार नाही. त्यामुळे सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करा. अजिबात कांद्याला क्रश न करता सर्व साहित्य छान एकजीव करून या. तर अशा प्रकारे हा पराठा अगदी झटपट तयार होतो कमीत कमी साहित्यामध्ये. आणि तर इथं आपला मिश्रण तयार आहे. चला तर मग सारण साईडला ठेवूया आणि पराठे लाटायला घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी कणकीची आपल्याला एक अशा प्रकारे वाटी करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो त्याचप्रमाणे आपल्याला हा कांद्याचा तयार केलेला सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथं मी जवळपास 2 चम्मच सारण भरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण शक्यतो सारण थोडं कमी भरा, कारण पराठा लाटायला सोयीचं होईल. अशा प्रकारे इथं आपल्याला कांद्याचं सारण थोडं दाबून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कणिक कवर करून घ्यायची आहे. आपण ज्याप्रमाणे पुरण भरतो त्याचप्रमाणे आपल्याला लाटी तयार करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं आपण पराठे लाटायला घेऊया. सारण भरल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटीला छान दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून पराठा हा लाटायला एकसारखा होईल आणि कांदा चारही बाजूनी छान पसरत जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. थोडं थोडं गव्हाचं पीठ लावून आपल्याला आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याचप्रमाणे अगदी पातळसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी इथं मी पोळीच्या आकाराचा छान पराठा लाटून घेतलेला आहे. नंतर आपल्याला गॅसवर तवा गरम करण्यासाठी आधीच ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही आणि पराठा झटपट तयार होईल. तर अशा प्रकारे इथं मी पराठा छान लाटून घेतलेला आहे. अजिबात कांदा हा बाहेर निघालेला नाही आहे. चला तर मग पराठा शेकून घेऊया. आपल्याला अगदी पराठा मीडियम ते हाय आचेवर शेकून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी पराठा छान शेकून झाल्यानंतर अगदी आवडीनुसार तुम्ही त्यावर तूप किंवा तेल घालू शकता. तर इथं मी तेलाचा वापर करून अगदी खरपूस होईपर्यंत पराठा छान भाजून घेतलेला आहे. पराठा भाजत असताना नेहमी गॅस हा मीडियम ते हाय ठेवा. अजिबात गॅस कमी जर केलं तुम्ही तर पराठा हा चांगल्याने शेकला जाणार नाही आणि खरपूस पण होणार नाही. तर अशा प्रकारे अगदी मस्त खरपूस पराठा भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस पराठा तयार आहे. अशा प्रकारे इथं मी सर्वच पराठे भाजून घेतलेले आहे. सुरुवातीला आपल्याला अगदी मीडियम आचेवर पराठे छान भाजून घ्यायचं आणि हलका गॅस वाढवून पुन्हा आपल्याला थोडं तेल टाकून पराठे छान भाजून घ्यायचं आहे. अगदी खरपूस होईपर्यंत पराठे भाजून घ्या.
अगदी हे पराठे दिवसभर जशास तसे राहतात, खायला तर मस्त वाटतात आणि मुलांना नक्की आवडणार. तर अशा प्रकारे इथं मी सर्व पराठे करून घेतले. अगदी हे पराठे थंड झाल्यानंतर मस्त मऊसूत आणि दिवसभर जशास तसे राहतात. तुम्ही टिफिनला द्या किंवा प्रवासात न्या किंवा घरी खायलासुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे हे पराठे एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट तयार होतात आणि मुलांनासुद्धा आवडणार. तर अशा प्रकारे तयार केलेला पराठा तुम्ही बघू शकता. मस्त असा मऊसूत आणि नरम झालेला आहे. अगदी दिवसभर जशास तसं राहणार आहे. तर अशा प्रकारे हे झटपट तयार केलेले पराठे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पराठे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत न खाता नुसतंच खाल्लं तरी खायला अप्रतिम लागणार. तर अशा प्रकारे एकदा हे पराठे नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.